नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या चॅनलवर जॉब विथ भूषण. तुमच्यासाठी चांगली जॉब ऑपॉर्च्युनिटी घेऊन आलो मित्रांनो. आता ही जी भरती निघालेली आहे मित्रांनो, सांस्कृतिक कार्य संचालय मुंबईसाठी तर भरती निघालेली आहे. या ठिकाणी बाह्य यंत्रणेद्वारे खूप सारे असे मल्टिपल अशी पदे भरली जाणार आहे. आता महाराष्ट्र शासनाकडून याचा जी-आर आलेला आहे मित्रांनो. लेटेस्ट असा हा जी-आर असणार आहे. पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागाकडनं 6 फेब्रुवारी 2025 चा लेटेस्ट हा जी-आर असणार आहे. यामध्ये कोणती कोणती पदं असणार आहे, कशा पद्धतीने अप्लाय करायचं आहे, पगार किती असणार आहे, अशी संपूर्ण माहिती तुम्हाला मी या व्हिडिओमध्ये देणार आहे. तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला प्रेस करा आणि आपल्या इंस्टाग्राम आयडी, टेलिग्राम चॅनल, व्हॉट्सअप ग्रुप आणि फेसबुक ग्रुपला पण फॉलो करून ठेवा. चला तर मग सुरू करूया या व्हिडिओला. आता मित्रांनो, हा जो जी-आर आलेला आहे, सांस्कृतिक कार्य संचालय मुंबई व विभागीय कार्यालय बाह्य यंत्रणेद्वारे सेवा उपलब्ध करून घेण्यासाठी येणाऱ्या खर्चास प्रशासकीय व वित्तीय मान्यता देण्याबाबतचा हा जी-आर आलेला आहे महाराष्ट्र शासनाकडून. पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागाकडनं दिनांक 6 फेब्रुवारी 2026 चा लेटेस्ट असा हा जी-आर असणार आहे. तर आपल्याला चांगली पॉझिटिव्ह याच्यामध्ये बघायला मिळत आहे. आता याच्यामध्ये दिलेली आपल्याला प्रस्तावना जी की आपण वाचून घेऊ. उपनिदिष्ट उपनिदिष्ट सांस्कृतिक कार्य संचालयाच्या स्थापनेवरील 22 पदे बाह्य स्रोतामार्फत 22 पदे बाह्य स्रोतामार्फत भरण्यासाठी मान्यता देण्यात आलेली आहे. त्यास अनुसरून सदर पदांच्या सेवा 11 महिन्यांच्या कालावधीकरिता बाह्य यंत्रणेमार्फत उपलब्ध करून घेण्यास व त्यावरील होणाऱ्या खर्चास मान्यता देण्याची विनंती संचालयाने त्यांच्या संदर्भ क्रमांक 2 मध्ये केलेली होती. सदर सेवा उपलब्ध करून घेण्यास प्रशासकीय व वित्तीय मान्यता देण्याची बाब शासनाच्या विचारधारणा होती. आता याच्यामध्ये देण्यात आलेले आहे शासन निर्णय. आता उपनिर्दिष्ट 1 मध्ये सांस्कृतिक कार्य संचालय यांच्या स्थापनेवरील खालील तपशील नमूद केल्यानुसार एकूण 16 पदांच्या सेवा 1 फेब्रुवारी 2026 ते दिनांक 31 डिसेंबर 2026 या 11 महिन्यांच्या कालावधीकरिता पात्र निविदाधारक श्री संत गाडगेबाबा महाराज बेरोजगार संस्था पुणे यांच्याकडून 90% सेवा व उर्वरित 10% सेवा ममाने सिक्युरिटी सर्व्हिस प्रायव्हेट लिमिटेड ओके सोलापूर आणि लक्ष्मी दत्त सोल्युशन प्रायव्हेट लिमिटेड ठाणे ओके. त्याच्यानंतर निर्मिती फॅसिलिटी सर्व्हिस प्रायव्हेट लिमिटेड या तीन स्टार्टअप कडून संस्थांकडून बाह्य यंत्रणेद्वारे उपलब्ध करून घेण्यास व त्यावर होणाऱ्या खर्च 48,57,182 रुपये इतक्या रकमेस शासन निर्णयामध्ये प्रशासकीय वित्तीय मान्यता देण्यात येत आहे. सदर पदांची सेवा बाह्य यंत्रणेद्वारे उपलब्ध करून घेण्यासाठी येणाऱ्या खर्चास तपशील खालीलप्रमाणे आहे. आता कोणाकडून ही भरती भरण्यात येणार आहे? श्री संत गाडगेबाबा महाराज बेरोजगार संस्था पुण्याकडून 90% भरले जाणार, उर्वरित 10% ची पद भरती आहे. मान्य सिक्युरिटी सर्व्हिस प्रायव्हेट लिमिटेड सोलापूरकडून, त्यानंतर लक्ष्मीदत्त सोल्युशन प्रायव्हेट लिमिटेड ठाणे आणि निर्मिती फॅसिलिटी सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीमार्फत भरण्यात येणार आहेत. ओके. आता याच्यामध्ये देण्यात आलेले आहे अनुक्रमांक, पदनाम, प्रति कर्मचारी, मासिक खर्च, पदसंख्या, एकूण वेतन प्रति महिना आणि वार्षिक वेतन देण्यात आलेलं आहे. सगळ्यात पहिलं पद दिलेलं आहे वाहन चालक. त्यांना याच्यात पगार असणार आहे आपल्याला 30,029 रुपये दर महिना. दोन पदांसाठी ही भरती आलेली आहे. 2 नंबरचं पद आहे दप्तरी. यांना पगार असणार आहे 22,856 रुपये. याच्यामध्ये एक पद बघायला मिळत आहे. 3 नंबरचं पद आहे शिपाई. शिपाईला पगार असणार 22,856 रुपये. 4 पद बघायला मिळतात आहे. 4 नंबरचं पद आहे चौकीदार. यांना इथं पगार आहे 22,856 रुपयाच्या 3 पद बघायला मिळत आहे. 5 नंबरचं पद आहे माळी. यांना 22,856 रुपये पगार आहे. एक पद बघायला मिळत आहे. 6 नंबरचं पद आहे बहुउद्देशीय कार्य समन्वयकसाठी 40,000 रुपये पगार आहे. 3 पद बघायला मिळतात आहे. 7 नंबरचं पद आहे डाटा एंट्री ऑपरेटरला. याच्या 27,900 पगार याच्या 2 पदे बघायला मिळत आहे. एकूण 16 पदांसाठी ही भरती निघालेली आहे. चांगली पॉझिटिव्ह आपल्याला याच्यात बघायला मिळत आहे. आता सदरील खर्च हा मुख्य लेखाशीर्ष क्रमांक 2205 कला व सांस्कृतिक कार्य संचालय मुख्यालय व विभागीय कार्यालय अनिवार्य लेखाशीर्ष कटांतरी सेवा खाली त्या वित्तीय वर्षाकरिता असलेल्या तरतुदीमधून भागवण्यात यावा. आता याच्यामध्ये देण्यात आलेल्या यासाठी संचालक सांस्कृतिक कार्य संचालय यांना नियंत्रण अधिकारी तसेच
लेखा अधिकारी, सांस्कृतिक कार्य संचालय यांना आहारण व संवितरण अधिकारी म्हणून घोषित करण्यात येत आहे. आता सदर सदर पात्र निवादाधारकाने निवेदन नमूद केल्याप्रमाणे अ, रकमाने प्रदान संबंधित केलेले आहे. ओके. त्यातून आता सर्व वैधानिक कपाती व कर्मचारी भविष्य निर्वाह निधी, कर्मचारी राज्य विमा, व्यवसाय कर व आयकर, महाराष्ट्र कामगार कल्याण निधी केलेल्या आहेत. तपासण्याची या संबंधितांची वित्तीय विभागाने वेळोवेळी निर्गमित केलेल्या वितरणाच्या मार्गदर्शन सूचनांचे काटेकोरपणाने पालन करण्याची जबाबदारी संचालक सांस्कृतिक कार्य संचालक यांची राहील. तसेच बाह्य स्रोत कर्मचारी पुरवठादार मार्फत प्राप्त होणारे वेतन तथा योग्य दरमहा मिळत असलेल्या खातरजमा करण्याची जबाबदारी संचालक सांस्कृतिक कार्य संचालय यांची राहणार आहे. आता सदर शासन निर्णय देण्यात आलेला आहे, ज्यामुळे दिनांक 17 एप्रिल 2025 15 चे परिशिष्ट वित्तीय अधिकार 1978 चा भाग पहिला उपविभाग याच्यामध्ये प्रशासकीय वित्त विभागास अधिकारानुसार निर्गमित करण्यात येत आहे. आता याच्यात सदर प्रकरणी आता संपूर्ण जबाबदारी वगैरे देण्यात आलेली आहे सांस्कृतिक कार्य विभागाला. ओके. अशी ही पदभरती आलेली आहे. 16 पदांसाठी ही भरती आहे. तुमच्या समोर याचा स्ट्रक्चर मी दिलेला आहे. आता तुम्हाला मी सांगितलेलं आहे अप्लाय करून करायचं आहे. आता तुम्ही आता कोणत्या ठिकाणी, आता तुमच्यावर डिपेंड करतं. आता श्री संत गाडगेबाबा महाराज बेरोजगार संस्था पुणे, तर इथं जाऊन तुम्ही भेट देऊ शकता, किंवा याच्यामध्ये आपल्याला सोलापूरची संस्था आहे, याच्यामधून भेट देऊ शकतात. त्यानंतर इथं ठाण्याकरिता एक आहे आणि याच्यात दिलेली आहे 3 नंबरची एक. आता ह्याच्यात चारही ठिकाणून आपण कुठेही जाऊन आपण इथं अप्लाय करू शकतो. या संस्थेचे नाव तुम्हाला देण्यात आलेलं आहे. तुम्ही Google मॅपला टाका. तुम्हाला डायरेक्ट आता प्रायव्हेट लिमिटेड कंपनी म्हटल्यावर डायरेक्टली Google मॅपवर येऊन जाणार. ओके. सर्च करा, ज्या ठिकाणी आपल्याला जवळ असेल तिथे जा, त्यांना सांगा अशी 16 पदं आलेली आहे. मला कोणत्या या पदासाठी अप्लाय करायचं आहे. पगार वगैरे तुम्ही पाहिलेला आहे. मला आता त्यांची काय पद्धत आहे, कशा पद्धतीने अप्लाय करतात ते तिथे जाऊन तुम्ही स्वतः जाऊन भेट द्या आणि अप्लाय करून घ्या. ओके. तर याचा तुम्हाला PDF फाईल जर पाहिजे असेल तर मी Telegram चॅनल, WhatsApp ग्रुपला शेअर करून देईन. तिथून जाऊन तुम्ही डाउनलोड पण करू शकता. त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल. ओके. आणि तुम्हाला हा व्हिडिओ रिलेटेड काही डाऊट असेल तर मला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट्स करा किंवा Instagram, Facebookला मेसेज करा. त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल. व्हिडिओ आवडला असेल लाईक करायचं आहे, जास्तीत जास्त मित्रांना शेअर करायचं आहे आणि चॅनलला झालं सबस्क्राईब करा, बेल आयकनला प्रेस करा. डेली तुमच्यासाठी नवीन जॉब ऑपॉर्च्युनिटीज असतो. अशा नवीन जॉब ऑपॉर्च्युनिटीसाठी आपण भेटूया आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद मित्रांनो. थँक्यू.